आणि या घडीची मोठी अपडेट येते। पाकिस्तानकडनं आता भारतासोबत व्यापार बंद करण्यात आलाय। पाक सरकारची एक महत्त्वाची बैठक आता पार पडलेली होती, ज्याच्यामध्ये हा निर्णय घेण्यात आलाय। हवाई क्षेत्र बंद करण्याचा देखील पाकिस्तानने निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे भारतातनं उड्डाण करणाऱ्या विमानांना तिकडचं हवाई क्षेत्र बंद होत आहे, तर पाकिस्तानने भारतासोबतचा व्यापार हा बंद करण्याचा निर्णय घेतलाय। काल भारताने एक महत्त्वाची बैठक घेऊन काही निर्णय समोर आणलेले होते, ज्याच्यामध्ये जलकरार स्थगिती, त्यानंतर 48 तासात पाकिस्तानने नागरिकांनी देश सोडण्याचे आदेश, या संदर्भातले अनेक महत्त्वाचे निर्णय काल झाले होते। त्याच्यानंतर आता आज पाकिस्तानचा निर्णय समोर येतोय। सोमेश खोलके या निर्णयाबद्दल अधिकची माहिती देतील। सोमेश, पाकिस्तानच्या बैठकीत काय काय निर्णय झालेत नेमके? पाकिस्ताननी सर्व द्विपक्षीय करार हे स्थगित करण्याचे आमच्याकडे अधिकार आहेत असं म्हटलेलं आहे। केवळ शिमला करारापर्यंत मर्यादित न राहता सर्व द्विपक्षीय करार स्थगित करण्याचे अधिकार आमच्याकडे आहेत असं म्हटलेलं आहे। त्यासोबतच त्यांनी असंही म्हटलेलं आहे की भारतासोबत सुरू असलेला व्यापार हा पूर्णपणे बंद होणार आहे। म्हणजे भारतासोबतचा व्यापार बंद, आणि त्यासोबतच भारत किंवा जर भारताच्या माध्यमातून इतर कोणत्याही देशासोबत सुरू असलेला व्यापार सुद्धा बंद होणार आहे। त्याशिवाय आणखीन एक महत्त्वाची घोषणा त्यांनी केली आहे, ती म्हणजे त्यांनी देखील भारतीय उच्चायुक्तातील मिलिटरी सल्लागारांना परत जाण्याचं सांगितलंय, आणि जी स्ट्रेंथ होती कामगार एकूण तिथे एम्प्लॉईजची, तर ती जी स्ट्रेंथ आहे तर ती स्ट्रेंथ सुद्धा एक साधारणपणे त्यांनी आता कमी केली अशा स्वरूपाची एक घोषणा केली आहे। त्यांनी देखील ही स्ट्रेंथ आता 30 वर आणलेली आहे, ते पण आहे। आणि दुसरी गोष्ट, जे वाघा बॉर्डर जी होती ती सुद्धा त्यांच्या वतीने बंद करण्यात आलेली आहे। त्यामुळे त्या अशा स्वरूपाच्या घोषणा या पाकिस्तानच्या वतीने करण्यात आल्या। त्यामध्ये प्रामुख्याने एकतर भारताच्या माध्यमातून इतर कोणत्याही देशासोबत व्यापार करायचा नाही आणि भारतासोबतही व्यापार करायचा नाही, हा एक महत्त्वाचा निर्णय आहे। आणि बाकी सार्क कंट्रीजचा जो व्हिसा आपण त्यांचा रद्द केला होता, तसाच त्यांनी देखील भारतीयांचा व्हिसा रद्द केलाय। धन्यवाद सोमेश या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।